हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुमचं या बोनस व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे. आणि सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचं अभिनंदन, कारण तुम्ही 3 दिवसाचं पूर्ण कोर्स कंप्लीट केलाय आणि त्यानंतर या बोनस व्हिडिओ मध्ये तुम्ही आलेले आहात. पण मला भीती आहे की तुम्ही हे बोनस व्हिडिओ कंप्लीट करणार की नाही, कारण जे सुरुवात करतात ते सर्वच शेवटपर्यंत टिकत नाही. तर कदाचित तुम्ही इथूनच गिवअप करू शकता. तर बघूया आपण शेवटपर्यंत कोण कोण टिकणार आहे. तर आपण लगेच स्टार्ट करणार आहोत आपल्या बोनस व्हिडिओला. तर माहित आहे की अनेकांची इन्कम सारखीच असते, परंतु काही लोक ग्रोथ करतात आणि काही लोक ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी वर्षानुवर्ष तिथेच राहतात. असं का बरं होत असेल? कारण या या रिजन याबद्दल वेगवेगळे रिजन्स आहेत. ते रिजन्स काय आहेत तरी आपण पाहूया. ते म्हणजे हॅबिट्स, म्हणजे तुमच्या सवयी. त्या सवयींमुळे तुमची जे ग्रोथ आहे, ग्रोथ अवलंबून आहे. तर आज आपण तेच पाहणार आहोत. त्यासाठी माझी स्क्रीन शेअर करतो. सो लेट स्टार्ट. ओके, आता तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. येस येस. तर सर्वांना माहित आहे की अनेकांची इन्कम सारखीच असते, परंतु काही लोक ग्रोथ करतात आणि काही लोक तिथेच राहतात. असं का बरं होत असेल? तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा रोडमॅप आज आपण पाहणार आहोत. येस. तर द मनी ब्लू प्रिंट. 1 सेकंड. येस. यशस्वी सुरुवात. तर तुम्ही आता बघा, 3 दिवस तो 3 डेज फायनान्शियल फ्रीडम कोर्स पूर्णपणे कंप्लीट केलाय. येस. त्यानंतर तुम्ही इथं आलात. जर तुम्ही तो कंप्लीट केला नसेल तर आधी तो 3 दिवसाचा कोर्स आहे, तो कोर्स तुम्ही आधी कंप्लीट करा, नंतरच हे कंटिन्यू करा. आताच्या आताचा व्हिडिओ बंद केला तरी चालेल, पण आधी ते व्हिडिओ बघा, त्यानंतर हे बोनस व्हिडिओ आहे ते बघा. ओके. तर बघा, काही लोक श्रीमंत का होतात, काहीच लोक कारण केवळ जास्त इन्कम नाही. जास्त इन्कम आहे तेच ग्रोथ करतात का, किंवा तेच समोर जातात का? तर नाही. कमी इन्कम असली तरी पण ते ग्रोथ करू शकतात. तर बघा, त्यांच्या मागचं रिझन काय? फायनान्शियल हॅबिट्स. फायनान्शियल हॅबिट्स म्हणजे आर्थिक सवयी मजबूत असतात, त्यामुळे ते ग्रोथ करतात. तुम्हाला आज मी सांगणार आहे 7 आर्थिक सवयी, मुख्य 7 आर्थिक सवयी, फायनान्शियल हॅबिट्स. लेट स्टार्ट. तर बघा, पहिली आणि दुसरी हॅबिट्स काय आहे? पे युअर सेल्फ फर्स्ट. सर्वात आधी तुमची जे काही इन्कम असेल, 20,000 असेल, 30,000 असेल, 50,000 असेल, 1 लाख असेल, 1.5 लाख असेल, 2 लाख असेल, जी काही तुमची इन्कम असेल, त्या इन्कम मधून तुम्हाला जेव्हा सॅलरी मिळते, त्या सॅलरी मधून सर्वात आधी तुम्हाला स्वतःसाठी ते पैसे सेव्ह करायचे आहेत, बाजूला ठेवायचे आहेत. तुम्ही स्वतःसाठी पे करा. जसं आधी सेव्हिंग करायला पाहिजे. जे काही सॅलरी आली, आधी सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट करायची, नंतर जे काही एक्सपेन्सेस आहेत तुमचे, जे काही खर्च आहेत, जे काही तुम्हाला आवडीनिवडीची वस्तू खरेदी करायची, ती तुम्ही घेऊ शकता, पण आधी स्वतःसाठी बाजूला ठेवा. त्यानंतर दुसरी हॅबिट्स बघा, एव्हरी रुपीज हॅज अ जॉब. तुमच्या पैशावर तुमचे नियंत्रण असायलाच पाहिजे. जे काही तुम्हाला वस्तू घ्यायची आहे, त्या वस्तू तुम्हाला खरंच गरजेची आहे का? गरजेची असेल तर घ्या, नाहीतर विनाकारण तो पैसा खर्च करण्यात काही उपयोग नाही. प्रत्येक रुपया कुठे खर्च होणार हे आधीच ठरवा. जो काही तुमचा रोडमॅप असेल, जे काही तुमचा प्लॅनिंग असेल, त्या प्लॅनिंग नुसारच तुम्ही तुमचा खर्च करा. त्यानंतर कीप लर्निंग. तिसरी हॅबिट्स आहे कीप लर्निंग. तुम्ही स्वतःच्या लर्निंग साठी पैसे खर्च करा. विनाकारण वेगवेगळ्या ठिकाणी पैसे खर्च न करता तुम्ही स्वतःवर खर्च करा. स्वतःवर खर्च म्हणजे तुमचा ज्ञान वाढवा. जो काही तुमची लर्निंग घ्या, लर्निंग जितकी घ्याल तितकी तुमची स्किल वाढेल, आणि स्किल वाढली तर तुम्ही अनेक इन्कम सोर्स तयार करू शकता. त्यासाठी तुम्ही रोज 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी, स्वतःच्या फायनान्शियल एज्युकेशन साठी तो तुमचा वेळ द्या.
कारण आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे, सर्वांकडे लिमिटेड, सर्वांना एकसारखाच वेळ असतो. परंतु जो स्वतःसाठी वेळ देतो, म्हणजे लर्निंगला वेळ देतो, तरच तुमची जे काही स्किल आहे स्किल वाढू शकते. ओके. तर चौथी फोर्थ हॅबिट्स आहे अवॉइड बॅड डेप्ट. म्हणजे जे काही तुमचे चुकीचे लोन असतील, जो काही कर्ज असेल तो थांबवा आणि शक्यतो तो टाळा. टाळा म्हणजे कर्ज घेणे तुम्ही टाळा शक्यतो. तुम्ही काय होते, तुम्ही जेव्हा तुमचे लोन घेता त्या लोनच्या जाळ्यामध्ये फसता आणि तिथून बाहेर निघणे हे साधारण गोष्टी नाही. त्या जाळ्यातून निघणे पण ही खूप मोठी अचीवमेंट असते. आणि लोन न घेणं आणि लोन न घेता आपण जे काही आपला जो काही मॅनेजमेंट आहे फायनान्शियल मॅनेजमेंट तो करणे, तो एक मोठा स्किल असू शकते. येस. तर तुम्ही कर्ज घेणे टाळा शक्यतो. जेव्हा तुम्ही लोन घेता आणि ईएमआय भरता तर तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, तर इन्व्हेस्टमेंट आहे, सेव्हिंग आहे, ते कदाचित होऊ शकत नाही. आणि त्यासाठीच तुम्हाला सर्वात आधी काय करायचंय, कर्ज असेल तर कर्ज कमी करण्याचा, लवकर बंद करण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि त्यानंतर आहे कन्सिस्टन्सी. पाचवी हॅबिट्स आहे कन्सिस्टन्सी. म्हणजे तुमची काय जे सेव्हिंग आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ते कन्सिस्टंट ठेवा. असं नाही की तुम्ही 2 महिने SIP केली आणि त्यानंतर तुम्ही ते SIP केलंच नाही, तर असं करू नका. तुमची जे काही कन्सिस्टन्सी असेल तो लॉंग टर्म मध्ये ते कन्सिस्टन्सी तुम्ही जपून ठेवा स्वतःची. मार्केटमध्ये मार्केट तर वोलेटाईल असते, अपडाऊन्स तर येतच असतात. परंतु अपडाऊन्स मध्ये तुम्ही बाहेर न पडता तिथं किती इन्व्हेस्टेड राहता तेच खूप महत्वाचे ठरते. आणि जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सी असते तेव्हा तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट ते एव्हरेजिंग होते आणि तुमची ग्रोथ नक्कीच होते. त्यासाठी कन्सिस्टंट राहा. त्यानंतर रिव्ह्यू मंथली. सहावी हॅबिट्स आहे रिव्ह्यू मंथली. जो काही खर्च कराल, जो काही तुमची इन्कम असेल, सर्व गोष्टींचा तुम्ही काय करा, रिव्ह्यू घ्या. स्वतःचा रिव्ह्यू घ्या. म्हणजे तुमच्या प्रगती वेळेवर आढावा घेणे खूप आवश्यक आहे. म्हणजे जे मेजर्स मोजले जाते इम्प्रूव्ह, तेच इम्प्रूव्ह होते. बघा तुमचा खर्च असेल, प्रत्येक छोट्या छोट्या अमाऊंटचा तुम्ही खर्च लिहून ठेवा. छोटी छोटी जी काही इन्कम असेल ते लिहून ठेवा. आणि तुमच्या कोणत्या गोष्टीत तुमचा खर्च जास्त होते किंवा कोणत्या गोष्टीत खर्च कमी होते, जिथे म्हणजे जास्त असायला पाहिजे तिथे खर्च कमी होत असेल तर येस तुम्ही तो बॅलन्स करा. आणि अशा प्रकारे तुमचे जे हॅबिट्स आहेत ते हॅबिट्स खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतात. त्यानंतर शेवटची आणि सातवी हॅबिट्स आहे ते म्हणजे लॉंग टर्म वेल्थ. येस, तुम्ही जे काही लॉंग वेल्थ क्रिएट करणार आहे ते शॉर्ट टर्म मध्ये होणार नाही. होणार नाही म्हणजे शक्य नाही असं नाही, होऊ शकते, परंतु खूप मोठी रिस्क पण असते. त्यासाठी तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट कराल, जे काही सेव्हिंग कराल ते लॉंग टर्म मध्ये ठेवा. कारण तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये त्याचे रिझल्ट दिसणार नाही, पण जसे तुम्ही लॉंग टर्म मध्ये ते ठेवाल तर जसं जसं तुमचे वर्ष होत जातील तसे तसा तुम्हाला त्याचा प्रॉफिट पण दिसायला लागेल. म्हणजे लॉंग टर्म थिंक लॉंग टर्म. येस, 10 वर्ष 20 वर्ष तुम्ही मोठा विचार करा. त्यानंतर संपत्ती निर्मितीची गुरुकिल्ली काय, शॉर्ट टर्म एक्साइटमेंट किंवा तात्पुरत्या आनंदापेक्षा तुमचा लॉंग टर्म वेल्थ हा नेहमी निवडा तुम्ही. कारण की लॉंग टर्म मध्येच तुम्हाला आनंद पण मिळेल आणि वेल्थ पण क्रिएट होईल. आणि गुंतवणुकीचे चक्रवाढ, वेळ आणि संयम तुमच्या पैशांचे रूपांतर वाढवत करेल. येस, तुम्हाला सुरुवातीला खूप छोटे छोटे दिसेल, पण तो हळू वर्षानुवर्ष काय होईल, तो वाढत जाईल. हळूहळू हळूहळू वाढत जाईल आणि तुम्हाला नंतर इतकं मोठं दिसेल की तुम्ही ते अंदाज पण बांधू शकत नाही. त्यानंतर येस, ऍक्शन प्लॅन. येस, तुम्हाला तर माहिती आहे आपण प्रत्येक व्हिडिओचा एक आपण ऍक्शन प्लॅन असते, तर आपण पाहूया. येस, टुडे आजची ऍक्शन काय तुमची, म्हणजे तुम्ही आज जे काही हॅबिट्स पाहिला आपण 7, त्या 7 पैकी 3 हॅबिट्स आज तुमच्या डायरीमध्ये लिहून काढा आणि पुढील 30 दिवस न चुकता त्यांचे काटेकोरपणे पालन पण करा. येस, त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, दुसरी ऍक्शन, कॉल टू ऍक्शन आणि कमेंट मध्ये लिहा.
कमेंट मध्ये टाईप करा माय न्यू फायनान्शियल हॅबिट्स स्टार्ट टुडे. येस, तुमची जी हॅबिट्स नसेल ती हॅबिट्स स्टार्ट करा. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय पाहणार आहोत, तर काय पाहणार आहोत बघा, नकळत होणाऱ्या गंभीर आपल्याकडे जे चुका असतात, मिस्टेक प्रत्येकाकडून होतात, मला माहित आहे, माझ्याकडून होते, सर्वांकडून होतात. पण ते नकळत होणाऱ्या चुका आणि त्या टाळण्याच्या सोप्या ट्रिक्स काय आहेत, आपण ते नक्की पाहूया. आणि ते ट्रिक्स वेगवेगळे असतील आणि तुम्हाला खूपच वेगळ्या पद्धतीने माहित होतील आणि तुमचं ते खूप बेनिफिट करून देतील. तर नक्की नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. आणि तुम्ही नाही पाहिला तर कदाचित तुम्ही खूप मोठी जे काही आहे लर्निंग तुम्ही मिस करू शकता. तर येस, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एका नवीन टॉपिक घेऊन. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच एव्हरीवन.